श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत जिवतीची कहाणी. संपूर्ण कथा, जिवती मातेची पूजा, महत्त्व आणि फळ काय मिळते ते. तर बघा, श्रावणात प्रत्येक दिवसाला काही ना काही धार्मिक महत्त्व आहे. त्यापैकी श्रावण शुक्रवार हा विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर महाराष्ट्रातील पारंपरिक श्रद्धा आहे तेच आपण आज पाहणार आहोत. त्या अगोदर आपण जिवतीची कहाणी याबद्दलची काही माहिती घेणार आहोत. तर मुलांच्या दीर्घ आयुष्य, आरोग्य, सुख, समृद्धी आणि रक्षणासाठी जिवतीची पूजा करण्याची परंपरा आहे. आता आपण जिवती मातेची कथा सांगणार आहे, तर ती तुम्ही नक्की ऐका. हा व्हिडिओ स्किप न करता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. आता जिवती मातेच्या विविध कथा सांगितल्या जातात. या कथेमध्ये देखील तुम्हाला एक मी कथा सांगते, ती म्हणजे कहाणी शुक्रवारची जिवित्याची. एका शुक्रवार कहाणी तुमची. एक आटपाट नगरामध्ये एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने काय केले, एका सुईणीला बोलावून आणले. अगं सुईणी, मला नळावरील सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणी होय म्हटलं. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली होती. तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली आणि म्हणाली, बाई, तू गरीब आहेस. तुझी बाळपणाचे पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझे सुई पण फुकट करीन. तसे ती बरं म्हणली. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात एक ब्राह्मण बाई गरोदर आहे. लक्षण सर्व मुलाचेच दिसतात. तेव्हा आपल्या घरापासून तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि डोहाळ्याचे सोंग केले. पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केले. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मण बाईचे पोट दुखू लागले. सुईणीला बोलवणे आले. ती ब्राह्मणाच्या घरी आली. बाई, तुझी पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस असे सांगून तिने तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीने एक दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटा झाला असे सांगू लागली. तिने नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचे कोडकौतुक होऊ लागले. इकडे ब्राह्मण बाईने नेम धरला, श्रावणामासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे की, जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो. असं म्हणून तिने तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळे राखत बसली होती. तेव्हा हिची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यायची म्हणून त्याने निश्चय केला. रात्री हिच्या घरी आला. दारात काय वासरू बांधली होती. चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईस म्हणाले, कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यावयास भिल काय. हे ऐकून राजपुत्र माग परतला. आपल्या आईपासून कशी जाण्याची परवानगी घेतली. काशी क्षेत्रात निघाला. जाता जाता एक ब्राह्मणाच्या इथं उतरला. त्या ब्राह्मणाची मुले 5वी 6वीच्या दिवशी
जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. पाचवीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गे मेले वाटेल पसरले आहे. जीवती उत्तर करीते, अगं अगं माझं ते नवसाचं बाळ जिवंत आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तरात्र झाल्यावर सटवी व जीवती आपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी त्यांनी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालत आला. इकडे याचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली. गाय वर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घेण्याला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणास विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांस जेवायला बोलव, म्हणजे याचे कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाने मावत केले. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठे संकट पडले. राजाला निरोप धाडला, मला जीवतीचे व्रत आहे. मोठे नियम पुष्कळ आहेत. ते पाळाल तर जेवायला येईल. राजाने कबूल केले. जिथे तांदूळाचे धुणे होते ते काढून तिथे सारून त्यावर ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढे पाने वाढली. मोठा थाट जमला. राजाने तूप वाढण्यास घेतले. वाढता वाढता ही ज्या पंक्तीला बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईस पाहणा फुटला. स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. ह्याच्या तोंडात उडल्या. तो हाताची तपली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्यास कारण काय? तिने सांगितलं की ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई, असं म्हणून तिने सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्याने आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन आपण राज्य करू लागला. तर जशी तिला जीवती प्रसन्न झाली तशी तुम्हाला व्हावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ आणि संपूर्ण. अशा प्रकारे आपण जीवतीची कहाणी पाहिली आहे. आणि ही श्रावण महिन्यामध्ये ही दर शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते. आपल्या मुलांच्या रक्षणासाठी ही पूजा केली जाते. जीवती मातेची पूजा करण्याचा संकल्प केला जातो. स्त्रिया श्रावणातील शुक्रवारच्या दिवशी जीवती मातेची पूजा करतात चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे ही कहाणी होती. कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या जीवतीची कहाणी, पूजा, मांडणी सर्व काही सविस्तर मी आपल्या व्हिडिओवर अपलोड एक कहाणी केलेली आहे. ही फक्त कहाणी आहे. त्याच्यामध्ये याच्यामध्ये कहाणी आणि सर्व डिटेल्स माहिती दिलेली आहे. जीवतीच्या व्रताचे शुक्रवारची सर्व काही माहिती दिली आहे. त्याच्यावर तुम्ही जाऊन पाहू शकता. अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कॉमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.